विधान परिषदेची निवडणूक जवळ जसजशी येत चालली आहे तसतसं या निवडणुकीतलं राजकारण खुलून समोर येत आहे आणि म्हणूनच एकनाथ शिंदे यांच्याकडून या निवडणुकीमध्ये दे धक्का द्यायचा ठरवलेला दिसतोय। एकनाथ शिंदेंच्या पक्षाकडून म्हणजे शिवसेनेच्याकडून या निवडणुकीमध्ये मवियाच्या सावळ्या गोंधळाचा फायदा उचलत डाव टाकायची रचना लागलेली आहे असं समजतंय। शिवसेना विधान परिषद निवडणुकीमध्ये 10वा उमेदवार उतरवू शकते आणि याद्वारे महायुतीकडून मवियाला सुरुंग लावण्याची योजना आखली जाते असं समजतंय। आमचे सहकारी आणि प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्या सोबत जोडलेत। शुभम, मला या निमित्तानं आणि प्रेक्षकांनाही हे जाणून घ्यायचं आहे की 10वा उमेदवार जर समजा उतरवला गेला महायुतीकडून तर मवियाच्या कोणत्या उमेदवाराला तो धोका ठरू शकतो? प्रसाद सर, खरं तर विश्वसनीय सूत्रांकडून आता माहिती मिळत आहे की एकनाथ शिंदे पुन्हा एकदा एक मास्टर प्लॅन घेऊन विधान परिषदेच्या होणाऱ्या ज्या निवडणुका आहेत, ज्या 15 मे रोजी होणार आहेत, तेव्हा त्यांचा एक मास्टर स्ट्रोक दे धक्का ते करण्याच्या तयारीत दिसत आहेत आणि कुठेतरी ते त्यांचा 10वा उमेदवार हे देखील उतरवू शकतात। अशामध्येच पाहायला गेलं तर कुठेतरी महाविकास आघाडीमध्ये जे इच्छुक उमेदवार आहेत आमदारकीसाठी विधान परिषदेवर, त्यांच्यावर कुठेतरी टांगती तलवार येणार आहे आणि कुठेतरी येणाऱ्या काळात समजा एकनाथ शिंदेंनी आपला 10वा उमेदवार दिला तर थेट उद्धव ठाकरे यांना मोठं आव्हान असेल असं काहीसं स्पष्ट चित्र जे आहे ते येणाऱ्या काळात दिसून येईल। अवघे काही दिवस राहिलेले आहेत। एकीकडे अनेक इच्छुकांची नावं समोर येताना दिसून येत आहेत आणि महायुती कुठेतरी जास्तीत जास्त उमेदवार देणार हे स्पष्ट जरी असलं तरी मात्र दुसरीकडे एकनाथ शिंदे महाराष्ट्रामध्ये आपली ताकद वाढवताना दिसून येत आहेत। पण कुठेतरी हाऊसमध्ये देखील सभागृहामध्ये देखील त्यांच्या पुढे आव्हानं ही कमी करण्यासाठी कुठेतरी आता महाविकास आघाडी आणि सोबतच उभाटाचे कुठेतरी ताकद कमी करण्यासाठी एकनाथ शिंदे 10वा उमेदवार देतील अशी काहीशी चर्चा जी आहे राजकीय वर्तुळात चर्चेत आहे। या सगळ्या तपशिलाच्यासाठी वळूयात आता पुढच्या बातमीकडे।